प्रेमला मूर्ती प्रेमला मूर्ती तोच रविवार आलेला आहे, त्यामुळं सगळेजण आनंदात आहेत. रविवारी 2 मेजवानी आल्यात, एक प्रवचनाची मेजवानी आणि दुसरी मेजवानी आहेच नंतर प्रसाद. हां, एक प्रसादाची मेजवानी. हे सारखं नको मला असं करायला, ते असं येते नाही आता व्यवस्थित. बरं. जवळजवळ 3-4 महिन्यानंतर आपण आज असे जमलेलो आहोत. मधला आपला नवरात्रचा संपूर्ण उत्सव उदासीनतेत गेला. थोडंसं त्याची प्रस्तावना सांगून मुख्य विषयाला हात घालू. मध्ये असा प्रसंग आला की मलाच थोडासा डिस्टर्ब झाला माझ्या प्रकृतीमध्ये, आणि काहीही कारण नसताना, म्हणजे कारण समजलं नाही, डॉक्टरांचं असं मत पडलं की पोटात जो इफेक्ट होत होता, पोटात माझ्या सतत काहीतरी व्हायचं उलटं सुलटं, ते मी सहन करायचे. आमकी गोळी घे म्हणजे डॉक्टरांना विचार, मग ते मी सहन करत होते. तेवढ्यात हे वेगळंच झालं, काहीतरी पॅरालिसिस सारखं झालं, म्हणजे ते तोंडातून असं झालं. त्यांनी सांगितलं की जीभ ढिल्ली पडली आज. घरी आम्ही आलो तेव्हा म्हणजे विनायकपुरमला मी होते, आणि ज्या दिवशी गणपती बसले, गणेश चतुर्थी, त्याच दिवशी हे असं झालं. मग घरी आलो तर दुसऱ्या दिवशी पूर्णच जास्त व्हायला लागलं, म्हणजे मला बोलता येईना. मग यांनी मला दवाखान्यात नेलं. तिथून नंतर डॉक्टरांनी सांगितलं की हा जो पॅरालिसिस आहे, हा जर अजून 2 तास थांबले असते तर संपूर्ण शरीरभर ते गेलं असतं आणि आपण काही करू शकलो नसतो. परंतु आपल्यावर कृपा कोणाची आहे? मोरयाची कृपा आहे, परमहंसांची कृपा आहे. त्यामुळे मी निश्चिंत होते. मला असं काही तिथे वाटलं नाही की आपल्याला काय होईल, कसं होईल. म्हणजे मी मुक झाले होते, पण आतमध्ये मी स्थिर होते आणि संपूर्ण सगळं सोपवून दिलं होतं परमहंसांना की तुम्ही पहा आता प्रसंग असा आहे. म्हणजे वैचारिकदृष्ट्या मी सावध होते तेव्हा, पण हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर थोड्याच वेळात परत बेशुद्धी आली, आणि मग पुढे काय झालं हे मला कळलं नाही. मी जागी झाल्यावर मला कळलं की माझ्या डोक्याचं ऑपरेशन झालेलं आहे. सरांनी तर सांगितलं होतं विवेकला की मुळीच जगण्याचे काही चिन्ह नाहीत, आणि असं मनुष्य जगतही नाही, जगून फायदाही नाही, असं सगळं त्यांनी सिरियसनेस जो होता तो सर्व सांगितला होता. त्याप्रमाणे सगळे घाबरले, घरचे आणि तुम्ही पण सर्वजण. परंतु विवेक महाराजांनी तेवढ्यामध्ये धैर्य धरून, अशा वेळेस धैर्य हे महत्त्वाचं आहे. कधीही कोणीही काहीही झालं तरी धाडस सोडायचं नाही, घाबरून जायचं नाही. आपल्या आतल्या शक्तीला आवाहन करायचं आणि आतल्या शक्तीचा आवाज घ्यायचा, आणि ती काय म्हणते ते पाहायचं, ते करायचं. कळलं? आपले मंत्र आहेत, हे आहेत, ते आहेत, असं सगळं ते विवेक महाराजांनी त्याचा आराखडा तिथेच बसून 1:30 वाजता रात्री, तोपर्यंत माझं ऑपरेशन त्यांनी घेतलं होतं हातामध्ये, आणि यांना स्पष्ट सांगितलं होतं की यांचं वय खूप आहे, त्यामुळं यांची जगण्याची काही चिन्ह तुम्ही धरू नका, असं सांगितलं होतं. मी या शब्दाबद्दल परमहंसांची क्षमा मागते, असं बोलू नये व्यासपीठावर. तेव्हा असं सांगितल्यानंतर आणखीनच सगळे, तुम्ही लोक तर घाबरलाच होतात, सगळेच घाबरले होते. परंतु काही मंत्र विवेक महाराजांनी तुम्हाला दिले आणि तुम्ही ते रात्रभर करत बसलात. त्याची शक्ती इकडे आली, कुठे? हॉस्पिटलमध्ये. आणि ती शक्ती जी आली ती माझ्यामध्ये, शरीरामध्ये सामावली, आणि त्या शक्तीमुळे दुसऱ्या दिवशी सकाळीच मी पूर्णपणे शुद्धीवर आले. रात्री 8-9ला काहीतरी ऑपरेशन झालं, 9-10 वाजता, पण सकाळी मी पूर्णपणे आणि अगदी नॉर्मल मनुष्यासारखी मी बोलू लागले. त्यांनी 2-4 माणसं मला ओळख परेड झाली तिथं, ओळखायला मुलं पाठवली, शंकर पाठवला, विवेक पाठवला. म्हटलं काय नाही, हा आमचा शंकर आहे, आणि दुसऱ्यांदा हे माझे चिरंजीव आहेत, असं मी म्हटल्यानंतर सरांना खूप आश्चर्य वाटलं. आजच त्यांचं येणं होणार होतं, पण ते झालं नाही काही काळ. आणि मग हा आश्चर्याचा प्रकार त्यांनी सगळ्या डॉक्टरांना सांगितला की अशी कशी केस ही वेगळीच आहे, आणि यांच्या ठिकाणी काय आहे मला माहीत नाही, पण इतकं वेगळं असं कधी मी पाहिलं नाही, असं सगळ्यांना त्यांनी सांगितलं. मग तिसऱ्या दिवशी मला चालायला सांगितलं की मेंदूचं ऑपरेशन म्हणजे
सगळं जे कंट्रोल असतं ते इथे असतं ना, आपल्या मस्तक भागी असतं. ते कंट्रोल कुठलं सुटलं नाही ना हे पाहण्यासाठी मला चालायला सांगितलं. मग चालायला सांगितल्यानंतर मी चालले पॅसेजमध्ये, बरोबर बरोबर, उलट सरच मागं पडले, मी पुढं गेले. मग ते हसायला लागले. मग ते म्हणले काही नाही, काळजी नाही, काय, बसा. असं करत चौथ्या दिवशी मला पूर्णपणे घरी सोडलं. घरी सोडल्यानंतर काय, आपण परमहंसांच्या ताब्यात असतो आणि गणपतीच्या ताब्यात असतो, त्यामुळं काही प्रश्न आला नाही. ही झाली आजाराची हकीकत. या आजारामुळे आपलं पूर्ण गणपती उत्सवापासून नवरात्र उत्सवापर्यंत सर्व दिवस गेले मधले, म्हणजे काळजीत गेले तुमच्या, आणि म्हणजे तुम्ही काळजीत आहात, आणि नंतर घाईत गेले, सगळे दिवस असे गेले. आजचा दिवस जो उगवला डिसेंबर 17, हा दिवस अत्यंत पुण्यशील दिवस आहे आणि हा दिवस आपण परमहंसांसाठी साजरा करतो. कारण या दिवशी परमहंस समाधीस्थ झाले. म्हणजे समाधीस्थ तसे ते आधीच झाले, पण आजचा दिवस आम्ही या ठिकाणी समाधी स्थापली, तो उत्सव आज आहे. समाधीस्थ ते 25 मेलाच झाले, पण 17 डिसेंबरला आम्ही त्यांची समाधी या ठिकाणी बांधली. समाधीमध्ये कलश, आठवणींचं काय असेल ते ठेवलं आणि समाधी बांधली. तर तो दिवस आज आहे. अत्यंत सद्गुरू महाराजांची समाधी आहे. अत्यंत आनंदाचा तो दिवस होता तेव्हा पण, आणि आजही तो तितकाच आनंदाचा आहे. एक मिनिट. आपल्या सेवेसाठी उभी अशी घेतलेली आहे आपण. मी माझे आईसी आठवण. सर्वांची आवडती आहे, सर्वांना माहीत आहे, तरी पण आपण पुन्हा एकदा याच्यावर विचार करू. मी माझे आईसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण. आता घरगुती बाब आणि डोक्याची बाब आणि आजाराचं हे सारखं सांगून तासभर काही जमणार नाही, तसं नको. म्हणून जो मुख्य विषय आपण या ठिकाणी नेहमी बोलतो तो विषय आता मी सुरू करते. मी माझे आईसी आठवण. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत हे सांगून ठेवलं की बाबा हो, सगळं करा आयुष्यामध्ये, सगळे व्यापार करा, सगळं करा, जे जे काही पुढं आले ते, परंतु मी मी म्हणू नका, हे पहिलं आहे. विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. याच्यावर आज आपल्याला बोलायचं. पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मी म्हटलं की काय काय येतं समोर? आध्यात्मिक येतं. मी म्हटलं की सगळं घर आहे पण समोर. मी पण आहे. अहंकार फार आपल्या भाषेतला शुद्ध शब्द आहे. आज सगळे बाकीचे पण आले, साधे सुधी मंडळी, त्यांच्यासाठी सांगते. मी म्हटलं की काय येतं ताई? अहंकार. चला या लवकर. अहंकार पुढे येतो आणि काय दिसतं? सगळं घर, सगळं माझ्यामुळे सजलेलं आहे. मी केलं. या मामी इकडून या. आहे का जागा? मामी या इकडंच. माझ्यामुळे घर आहे, ही फार चांगलीच गोष्ट आहे. आपल्यामुळेच घर असतं. पण ज्ञानेश्वर महाराज आज आपल्याला काय पाहिजे? आपण आहोत तसे आहोतच. आपण व्यवहारी आहोत, आपण संसारी आहोत, आपण जी चार साधी माणसं आहेत तसेच आहोत, आपण वेगळे नाहीत. हा अनुभव तर सर्वांना येतो की जो मनुष्य म्हणून आहे तो त्याच्या घरामध्ये, त्याच्या संसारामध्ये, त्याच्या एवढ्याशा क्षेत्रामध्ये जे जे काही करतो तोच करतो ना. माझं नाही कसं म्हणायचं, नाही का? तुमचं तर आता नवीन छान घर झालंय, नाही का? देव नवीन झाले, मज्जा झाली. मग ती कोणी केली? तुम्ही केली की नाही? असं आहे. आपणच करतो. कोण करतो मग? आणि आपण करून नाही म्हणायचे तर देवास कुठला न्याय? हळूहळू समजेल. शक्ती कार्य करते, माध्यम आहे. हे आपण बोलतो नसतं, पण काय आता अंगीपर्यंत बराच वेळ लागतो. आपण हे अभ्यासूच आहोत.
किती सिनियर आपण झालो तरी आपण कोण आहोत? अभ्यासू आहोत. मुक्त झालो तरीही आपण अभ्यासू जरी नसू समजा, किंवा पाहिजेच, असलंच पाहिजे, किंचित श्वास वर घेतलाच पाहिजे. तो जर नाही घेतला तर गडबड होऊन जाईल एखाद वेळी. कळलं? म्हणून मी माझे ऐसी आठवण. आशाताई आपण कोण आहोत? म्हणा म्हणा म्हणा. हे साधक नाही, आपण कोट्याधीश साधक आहोत. खरंय ते. कोट्याधीश असावं मनुष्याने, सगळ्यांनी असावं. म्हणजे स्वतःला आज जे काय वाटतं ते असे मस्त असं छान वाटतं. मी कोट्याधीश आहे. आम्हाला वाटतं आमच्याकडे कोटी रुपये असावे. आपले तर आहेत काही कोट्याधीश, नाही असं नाही. पण नसले ना तरी आम्ही कसे आहोत? अनंत कोटी अनंत कोटी नाव आहे आमच्याजवळ. अनंत कोटी. बरोबर आहे. भगवंताच्या कृपा प्रसादाने जे जे काही मिळत आहे, जे जे काही प्राप्त होत आहे सगळ्या कार्याला, ते ते अनंत कोटीपेक्षा जास्त आहे. कळलं? तुमच्यातला एक 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 साधक जो मला मिळाला आहे तो खरंच अनंत कोटीपेक्षा महत्वाचा आहे. एक एक साधक, आमचा एक एक साधक म्हणजे एक एक हिरा आहे. आणि इथे मोजकेच हिरे देवाने ओवलेले आहेत. असे इथे सगळे येऊ शकत नाही, खूप नाही येऊ शकत, पण जे ओवलेत ते मोजके आहेत आणि ते उत्तम आहे. म्हणून मग माझं नाव काय पडलं? अनंत कोटी. कारण या एकेका हिऱ्याची किंमत किती किती कोटी आहे ना. म्हणून अनंत कोटी. पुढचं काय तुम्हाला माहिती आहे सर. पण कोट्याधीश असणं हे वाईट नाही, पण गर्व असतो त्याचा. मी तर म्हणेल गर्वही असावा, पण गर्व नको. कसं? भगवंताच्या दरबारात आपण आलो ना तर गर्व जर केला ना तर भगवंत मग काय तर वेगळं करून ठेवतो. तसं नको. किमान माझ्या साधकांच्या बाबतीत तरी तसं नको. जरी आपण कोट्याधीश असलो, असावं, प्रत्येक साधकाने कोट्याधीश व्हावं असं मी म्हणेन. पण जरी संपत्ती असली तरी, आता माझ्याच बाबतीत बघा ना, अचानक काय डोकं वगैरे काय माझं कधीच दुखत नव्हतं, कधीच काहीच नाही, लक्षणच नाही. परंतु अचानक काय झालं? काहीतरी झालं, असं काहीतरी होतं. आणि मग जे आपलं 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 आपण म्हणतो कोट्याधीश, ते रुपये कुठे खर्च गेले? असं नको आहे. म्हणून कोट्याधीश सर्वांनी व्हा, माझं काही मत नाही. सर्वांनी व्हा. उलट कार्याला आवश्यक आहे सगळं. फक्त मी कमवलं, माझ्यामुळं झालं, ही इंगित गोष्ट आहे, ही चावी आहे त्याची. कोट्याधीश असावं, कोट्याधीश अखंड राहावं, कोट्याधीशता पुढं टिकावी जन्मभर. परंतु एक चावी आहे त्याची. काय चावी? हे मी 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 जे आहे ते लेबल त्याला चिकटवायचं नाही. बरोबर आहे. 4थ्या अध्यायात सांगतात, मी माझे ऐसी आठवण. अर्जुनाला माऊली शिकवतायत, ते पण कुठं? युद्धामध्ये. किती इमर्जन्सी असेल बघा, युद्ध सुरू करायचंय आता. तिथे रथ आहे अर्जुनाने घेतलेला, भगवान उभे आहे आणि अर्जुन मटकन रथापासून खाली उतरला आणि डोकं धरून बसला. म्हणला नाही, एवढे सगळे माझे नातेवाईक आहेत पुढं बसलेले आणि त्यांना मी मारू? मग भगवंतांनी समजावून जे सांगितलं ती गीता आहे, की बाबा रे, नातेवाईक आहेत, मारायचेच नसतात, हे बरोबर आहे. पण अपराध पण कोण करतं? नातेवाईकच करतात. आपण मारायचे नाही, आपण सोडायचे फक्त. आपल्या आयुष्यात जर अपराध करणारे कोणी नातेवाईक असतील तर त्यांना आपण काय करायचं? फक्त हळूवार सोडल्यासारखं दाखवायचं नाही, पण अलिप्त राहायचं. सोडायचं म्हणजे अलिप्त राहायचं असं आहे. परंतु अर्जुनाच्या पुढे विश्वाचा प्रश्न आहे. खाली उतरला, म्हणलं देवा माझ्याच्याने काही हे कर्म होणार नाही. म्हणले का नाही होणार?
नाही होणार म्हणे. माझे भाऊ, माझे आजोबा, ज्यांचे माझ्यावर अनंत उपकार आहे, माझे गुरु द्रोणाचार्य, जेणे मज धनुर्वेद शिकविला. द्रोणाचार्यांनी काय केलं होतं त्यांना? धनुर्वेद म्हणजे बाण कसा चालवावा याची विद्या द्रोणाचार्यांनी दिली. या माझ्या गुरूंना मी मारणार नाही. मग भगवान म्हणजे मग काय करणार आहेस नक्की? मारावे ते लागणार. हे जे युद्ध आहे ना, हे खूप अटीतटीचं आहे. महाभारत युद्ध मी मारणार नाही म्हटला आणि खाली उतरला. तेव्हा भगवंतांनी सुरुवात केली भगवद्गीता सांगायला. आणि मग सांगितलं, अर्जुना मी पहिला मंत्र आहे. म्हणजे मुलीला स्वयंपाक येत नसला की सुरुवात कुठून करायची? चहापासून. बरोबर की नाही? सकाळी उठल्यावर चहा कसा करायचा हे पहिलं शिकवायचं. आधी पाणी ठेवायचं, आता आधी साखर आणि चहा टाकलं, पातेलं मोकळं मग काय नाही का? येतो कशा येतो? वा वा, कळलं? पातेलं जर मोकळं ठेवलं तर चहा साखर टाकली आणि मग पाणी नाही. मुख्य घटक काय आहे चहाचा? पाणी. ते समजलेलं असलं पाहिजे. तसं अर्जुनाला मुख्य तत्वच समजलेलं नव्हतं. समजलंच नाही. कसं समजणार आहे? तुमच्या आमच्या सारखाच आहे अर्जुन. अर्जुन एक माणूस आहे पहिला. अर्जुन एक भावनात्मक माणूस आहे. अर्जुन एक नातं आहे. आणि पुन्हा नंतर सर्वात शेवटी अर्जुन एक विद्यार्थी आहे. विद्यार्थ्याला सद्गुरु जे ज्ञान देतो ते समजलं पाहिजे. ते समजावून घेतलंच पाहिजे. त्याच्या भरहुकूम जीवनामध्ये वागलं पाहिजे. गुरु काय कोणाचं वाटोळ करतो का? नाही. गुरु चांगल्यासाठीच आपल्याला सांगतो. चांगलं सांगतो. आपण शाळेत जातो, शाळेपासून सर असतात आपल्या. मग सर काय आपल्या चांगल्यासाठी सांगतात का वाईटासाठी? नाही. एखादी छडी मारली तरी चांगल्यासाठी असंच असतं. सर कधी आपल्याला असं मारणार नाही. तसं आयुष्यात जर कोणाच्या सद्गुरू आलाच, सद्गुरूंचा योग फार मोठा असतो. जीवनामध्ये मागच्या जन्मी खूप पुण्य जर केलं असेल, नुसतं पुण्य, त्याला जोडून पाप नाही. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. जन्माला यायला हे एवढंच पुरेसं आहे, पाप आणि पुण्य, की प्राणी आला जन्म. पण सद्गुरूंकडे यायचं असलं काय पाहिजे? शुद्ध पुण्य, फक्त पुण्य जोडलेलं असलं पाहिजे. सद्गुरूंच्या समोर येऊन बसणं किंवा सद्गुरू मिळणं हे अत्यंत वेगळी गोष्ट आहे बाबा जीवनात. म्हणजे सगळा समाज, सगळं जग एकीकडे आणि सद्गुरूंचा समाज एकीकडे, असं चित्र असतं. ते पण आध्यात्मिक ज्ञान शिकवणारे सद्गुरू पाहिजेत. नुसते नवस फेडणारे सद्गुरू नको. आता आपल्याला शंका येतात, नवस असतात ते भाग वेगळा, ते तुमचे परस्परच फिटत असतील. माझ्यापर्यंत खूप कमी आहेत, बरोबर ना? माझ्यापर्यंत कमी आहेत. पण सद्गुरू हा जीवनाचं तत्व सांगणारा पाहिजे, की नक्की तू काय कर. मूळ मूळ. बाकीचे सगळे शाखा, पल्लव, संतोषती ते सगळे येतच पुढं. एक ज्ञान घेतलं की शाखा, पल्लव म्हणजे बाकीच्या इच्छा ज्या काय असतील त्या आपोआप पूर्ण होत जातात. त्याला काय पुन्हा नवस करावा लागत नाही, मागायला लागत. आयुष्यातली जी प्रतिकूल परिस्थिती आहे ती हळूहळू हळूहळू, म्हणजे जेवढे तुम्ही इकडे याल, इथे येऊन जी किरणं घ्याल, इथली व्यासपीठातली आणि तिथली, ती किरणं तुम्हाला दिसणार नाहीत. इथे येऊन काय होतं हे तुम्हाला दिसणार नाही. कळलं? दिसत नसतं आपल्याला काहीच. आम्ही अध्यात्मात काय मिळवलं आपल्याला सांगता येत नाही, कारण दिसतच नाही. ही जी अनुभूती आहे, ही अनुभूती अशी आहे की काहीही दिसत नाही, फक्त कळत जातं हळूहळू. मेंदूला कळतं की नाही, हे आपण इथं गेलो म्हणून हे आपल्याला आलं, बरं का, बरं वाटलं, समाधान वाटलं, मग रोज जावं. किंवा कधी वेळ मिळेल तेव्हा तरी जावंच. आमच्या स्त्रियांना वेळ कमी असतो, काय करणार, रोज यायला मिळतंच असं नाही, पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तरी यायचं, असं करायचं. म्हणून मनुष्य हा गीतेमध्ये एक दुर्बल घटक सांगितलेला आहे. मनुष्य हा गीतेमध्ये दुर्बल घटक आहे. त्याचं बोध म्हणजे अर्जुन.
त्याचं समीकरण म्हणजे अर्जुन. अर्जुन एक उभं केलंय आपल्यापुढं माणूस. हा, रूपक उभं केलं की एक अर्जुन आहे हा, असं उभं केलेलं. पण हा उपदेश सर्व जगाला आहे. सर्वांनी गीता वाचावी, सर्वांनी ज्ञानेश्वरी वाचावी. आडली की मला विचारावी. मलाच का आता इथं बसले योगायोगाने म्हणून कळलं. कारण माझं आता किती वर्ष झाली, 32 वर्ष. आजचा 32वा वाढदिवस आहे. आमच्या हेमंतबाईने म्हणतात, माऊली तुम्ही 32 वर्ष राज्य करताय. म्हटलं हो. आता देवाने काय केलं, परत 33वा वर्ष पण चालू केलं नाही का. हा, परत एकदा चालू केलं म्हणजे सर्वांचा ठोका चुकला असेल, पण तो ठोका बरोबर देवाने काय केलं, जागेवर आणला. ठोका चुकू नका, मी आहे. ईश्वराला जी इच्छा आहे ती तो पूर्ण करतोच. आणि ईश्वरीय कार्य असं तो थांबू देत नाही. कळलं. म्हणून गीतेमध्ये प्रत्येक सामान्य मनुष्यापासून विशेष मनुष्यापर्यंत उपदेश आहे. अर्जुनाची स्थिती सध्या सामान्य आहे. म्हणजे आता गीता सांगताना सामान्य होती आपल्यासारखी. सगळी सामान्य माणसं हे अर्जुन असतात. कारण अर्जुनासारखी त्यांना चिकित्सा आहे. अर्जुनासारखं भगवंताचं ऐकायचं आहे, इच्छा आहे. चिकित्सा आहे, इच्छा आहे, आणि पुढे जाऊन काय होईल याचं पण भान आहे. असं आहे. म्हणून अर्जुन जरी तिथे सर्वांगीण पावला असला तरी आपण अर्जुन आहोत, एवढं लक्षात ठेव. कळलं. म्हणून अर्जुनाला म्हणजे त्यात कसं दिलंय, आपल्याला जे जे अडतं ना संसारामध्ये तेच अर्जुनाच्या मुखी दिले. म्हणून असे रूपक केले त्याने. मग काय झालं, सद्गुरूंच्या जवळ आलो. एक दिवस आलो, काय मिळालं हे तुम्हाला कळलं नाही, आम्हाला कळतंय की तुम्हाला काय मिळतं तो. हा, आणि त्याचे परिणाम काय होतात ते बघाय. आता मला एक माहिती आहे की स्त्रिया घरून आल्या की त्यांना घरी जाऊन काय मिळतं, बोला. प्रत्यक्ष नाही पण तोंडावाटे मिळतच ना. ते काय समजावं स्त्रियांनी, ते जितकं मिळेल तितक्या तुमच्या इकडे येण्याच्या वाटा मोकळ्या होतील. संयमाने, ते संयमाने सहन करा. तिथं संयम ठेवा, लढाई करू नका, मौन ठेवा. बघा जमतंय का. माझ्याजवळ युक्त्या आहेत खूप. सांगेन गोष्टी युक्तीच्या चार, ते सांगणारच आहे. तुम्ही मौन ठेवा, सहन करा. जितकी तुमची सहनशीलता वाढती आहे तितकं तुमचं पुढं पुढं कल्याण होणार आहे. त्यांना जर तोंडाला तोंड दिलं तर मग परत तुमच्या हातून पण काहीतरी पाप होतच. पापाच्या रस्त्याने आपल्याला जायचं नाही, पुण्याच्या रस्त्याने आपण निघालेली माणसं आहोत. मग त्याला शह द्यायचा म्हणजे आपण काही ऐकलंच नाही तरी ते चिडतील, पण तरी मग काही आपण ऐकलंच नाही. कारण काय तुम्हाला सांगते, आता बंधूंना सांगतो, स्त्रियांचा परमार्थ फार मनापासून असतो. कारण मी पण त्यातूनच गेले. स्त्री एकदा परमार्थाला लागली आणि ती घरात कोणाला आवडत नसते. अगदी बरोबर आहे. कारण काय, घरात चमचा पण मला तुम्हीच द्या किंवा कप चहा तुम्हीच करून द्या असं सगळं असतं ना स्त्री वाचून अडतं. तसं स्त्री परमार्थाला गेली किंवा लागली, आता माझी वेळ झाली की मी ध्यानाला बसायची आणि दादा बाहेरून यायच्या. आता आमचं घरचं सांग, दादा बाहेरून यायच्या, बघायच्या आतमध्ये बसकर टाकलेले, यांना ध्यान लागलेले, चिडायचे. काय करायचे, आत्ताच बसायला पाहिजे होतं का, मी यायची वेळ झाली, कळलं नाही, वगैरे वगैरे सगळं असायचं. पण ध्यानाची वेळ ठरली ना, त्याला काय करायचं, ध्यानाची पण वेळ आहे. म्हणून हे सर्व टाळण्यासाठी पुढचा उपाय सांगते, पहाटे उठा. शक्यतो लवकर उठा, नळाला पाणी यायच्या आधी. पुण्याला 5 वाजता नळाला पाणी वाजतं, ते सगळे आवाज वाजण्याच्या आधी उठायचं. 4:30 ते 4:45 वाजता आपल्या कल्याणासाठी उठायचं. त्यात कोणाचं कल्याण आहे, आपलं कल्याण आहे. हे बघा, जन्म 84 लक्ष असतात,
एकूण किती लक्ष? 84 लक्ष. 84 लक्षाचा फेरा जो आहे, तेवढे जन्म घेत बसायचेत का आपल्याला? नको वाटतं. आता आता याच जन्मी बघा ना काय काय, हे जसं आहे तसं पुढचे जन्म तर फार घातक आहेत. मनुष्य जन्म जर नाही मिळाला तर इतर जन्म कोणते आहेत? खूप घातक आहेत सगळे आहे. झुरळ आहे, मुंगी आहे, त्यांना पाहतो का आपण? सरळ पायाने तोडून जातो. इतके घातक जन्म आहेत की जन्म कधीच संपत नाही. एक नदी आहे, नदीचे फक्त 2च काठ आहेत, इकडे जन्म आणि तिकडे मृत्यू. ही काळ नदी आहे, काळाची नदी आहे, त्याला काळ नदी म्हणायचं. तिथे 2च तीर आहेत, एकीकडे जन्म, दुसरीकडे मृत्यू. त्याच्या पलीकडे त्या नदीचं काही वास्तव नाही. मग आपण आता काय करायचं? आणि मोक्षाला जायचं असेल तर मानव जन्मच पाहिजे. इतर जन्मामध्ये ज्ञान होत नाही आणि ज्ञान झालं नाही म्हणून मोक्ष मिळत नाही. कळलं ना? ज्ञान किंवा भक्ती. आता शबरीने काय केलं? शबरीला कुठे ज्ञान होतं? मग काय केलं तिने? भक्ती केली. भक्ती केली. फक्त नाम घेतलं, भक्ती केली. तसं तुम्ही भगिनींनी काय करायचं आहे? आपल्याला अनंत कामं करावी लागतात. झाडून घ्यावं लागतं, स्वयंपाक करावा लागतो, फरशी पुसावी लागते, सगळे कामं तुम्ही लक्षात घ्या. धुणं धुवावं लागतं, भांडी घासावी, सगळं. ती सगळी कामं कोणीच कधी सोडायची नाहीत. उलट तीच कामं करताना देवाचं नाव घ्यायचं. सुरुवातीला काय करायचं? नामस्मरण, एवढं एकच धरायचं, फक्त नाम. आपल्याला पण तोच नियम आहे. आपण ऑफिसला गेलो तर ईश्वराचं म्हणजे तुमचं कुठलं जे नाम आहे, आता तुम्ही गुरुकृपांकित आहात, ते नाम घेऊन खुर्चीवर बसायचं पहिली आणि संकल्प करायचा श्वास वर घेऊन. काय? आज ऑफिसमध्ये घरून जातानाच संकल्प करायचा. आम्ही तर तसं करायचो. ससूनला मी सर्व्हिसला होते, इतक्या कठीण वातावरणात जाताना आम्ही संकल्प करायचो. श्वास वर घ्यायचा आणि प्रार्थना करायची, हे भगवती किंवा हे सद्गुरुनाथा, आज मी ससूनला आता जातीये, पण माझी ड्युटी अत्यंत छान. कुठल्याही पेशंटच्या बाबतीत माझ्याकडून कोणतीही चूक होऊ नये. ही केवढी मोठी प्रार्थना आहे माझं. म्हणजे आपली जी काम कर्म आहे ते प्रथम व्यवस्थित केलं पाहिजे मनुष्याने. खूप छान व्यवस्थित कर्म करणाऱ्या मनुष्याला भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान कोणतेही असो, गणेश असो, सद्गुरू असो, 100 मार्क देतात. कर्म व्यवस्थित पाहिजे. तालिया. भगवान आपल्याला काय म्हणतात? मी माझे आईची आठवण. त्याच्यामध्ये अर्जुना तुला तुझी आठवण नाही राहिली पाहिजे की हे मी केलं, ते मी केलं, हे मी बांधलं, ते मी बांधलं. ते सगळं ठीक आहे, बांधणारा राहत नाही, केलेला उरत नाही, सगळं कुठं जातं? पृथ्वीवर उरतच नाही, पण जातं कुठं? त्याच्या आधी हे सगळं न उरत नाही, न उरायच्या आधी नाम घ्या, न उरायच्या आधी अनुग्रह घ्या, न उरायच्या आधी अभ्यास करा आणि ध्यान शिका. ध्यानाची बैठक ही इतकी सुंदर आराधना आहे आणि त्याच्यात रमून जा. कोणीच तुम्हाला हलवू शकलं नाही पाहिजे, इतकं सुंदर ध्यान पाहिजे. पुढं मला 3-3 तास ध्यान लागायला लागलं. पण आमच्या घरातल्या आमच्या मुली आहेत तिथं, मला कधीच कोणी डिस्टर्ब केलं नाही. कारण माझ्याबरोबर तेही सद्गुरूंकडे सगळेच यायला लागले, आमचे मिस्टरांपासून सगळेच. त्यामुळे काही प्रश्न आला नाही मला जास्त. म्हणून टेबलवर गेल्याबरोबर नाम, बसताना नाम, रजिस्टरला हात लावताना नाम. किती नामं झाली? 3 झाली. असं जर नाम लक्षात ठेवलं, खरंच आहे, वळण लावा तुम्ही आपल्या जिभेला, वळणच लावा आणि तिकडे लक्ष द्या. गाडीवर चालताना नाम, म्हणजे काय होणार नाही? ऍक्सिडेंट होणार नाही. लक्ष कुठे इकडं तिकडं दुसरेच विचार असले गाडी चालली, मग काय होतो? ऍक्सिडेंट होतो.
जीवनात कधी ऍक्सिडेंट होऊ देऊ नका कशाचा. ऍक्सिडेंट वाईट असतो, कळलं. म्हणून मी माझे आईसी आठवण याचा अर्थ असा आहे की कर्म करा आपापलं. आता आता आमची वय झाली समजा, माझ्या सकट माझ्या भगिनी आहेत तिथं, त्यांनी काय काम करायचं. वय झालेल्या लोकांनी वय नाही कर, आपण काय काम करायचं. नामस्मरण, जप तप, जप तप. आता तर त्यांना पुष्कळ आराधना मिळालेली आहे. म्हणजे साक्षात्कारापर्यंत आपल्यात आल्यात का आपल्या या कुठे गेले. गावडे गावडे आल्यात का. राहू दे आल्यात. आमच्या गावडे तरी अखंड ध्यानात असतात, त्यांना काही सुचत नाही. कुंडलिनी शक्ती पाठीमागून ऊर्ध्व चढून पूर्ण ब्रह्मकुंडातून आत गेली. तिने काय ते आपलं लोणी चाखलं, स्वरूप रूप लोणी चाखलं. पण हे दर्शन देतात भगवत, हे दर्शन दाखवतात. आणि परत उठून आता देहाचा कारभार उत्तमपणे चाललेला आहे. असं त्या एकट्याच नाहीत, इथं बऱ्याच आहेत सगळ्या, आणि इथं पण आहेत. सगळ्यांची नाव नाही सांगत, मग तुम्ही प्रत्येकाला विचारा तुम्हाला कसं दिसलं. ते दिसण्याची चर्चा नको, असण्याची चर्चा पाहिजे. मीची चर्चा जोपर्यंत आपण करत बसू आयुष्यात, तो पण आयुष्य जाईल. आणि आता आता तरी पुढे हा, आता म्हणजे कधी, आता आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. डेंजर सांगितलंय संतांनी. म्हणजे धोका कुठं आहे हे धोक्याचे कंदील त्यांनी लावून ठेवले आणि सांगितले की बाबा इथं धोका आहे. आता तरी पुढे म्हणजे इथं धोका आहे. आता तरी पुढे हाच उपदेश. संसार आहे, चाललाय, करतो आहोत, केला, मागचा. पुढे कुठं जायचे ते ध्येय माहिती आहे. काय कुठे जायचे ते ध्येय माहिती आहे. त्या दृष्टीने आपण चाललेलो आहोत. सगळं आहे. संसार हेच चांगलं ध्येय आहे. कुठे जायचंय हे माहिती आहे. काय जिंकायचंय हे पण माहिती आहे. पण मध्ये साथ कशाची पाहिजे. ईश्वराची साथ पाहिजे. तिथे आपल्या जबाबदारीवर संसार होत नाही. आपल्या जबाबदारीवर कोणतंच काम होत नाही. जर मी दवाखान्यात जाताना काय झालं ती कॅफेक्स होती आहे ना गोळ्यांच्या प्रसादाच्या नाही नाही त्या खात्याच्या आत काय सांगत होते. आपल्या जबाबदारी. दवाखान्यात जर मी जाताना काहीच म्हटले नसते, मला कळलं काय आहे, म्हणजे काय होतंय ते डेंजरनेस मला समजला. तेव्हा जर मी नामस्मरण केलं नसतं किंवा काहीच आवाज दिला नसता भगवंताला, तर तो काय म्हटला असता, जाऊ दे तुलाच आठवण नाही, इमर्जन्सी सुद्धा, मग मी कशाला आठवण ठेवू. द्यावे तैसे घ्यावे. म्हणून इमर्जन्सीत सुद्धा आपल्याला आठवणच पाहिजे, बाकी काय नाही. जर मी म्हटलं असतं विवेक माझा कुठं गेला, विवेक तर माझाच आहे, प्रश्नच नाही. आणि मग मला घरी कधी नेणार, कुठं आहे, काय झालं, असं जर तो क्षण मी घालवलं, नंतर मला बोलता आलं नाही. जेवढं मी बोलत होते तेवढ्यात मी हे बोलले. म्हणून आज तुम्हाला व्यासपीठावर पुन्हा एकदा प्रसाद मिळण्याचा चान्स म्हणून प्रसाद आहे आजचा, आता मिळणार, कळलं. म्हणून ईश्वर हा अशी
संपत्ती आहे की ती जपूनच ठेवली पाहिजे अंतःकरणात आत. एकाच शरीराने धर्मही करायचा, त्याच शरीराने प्रपंचही करायचा. असं दोन वस्तू आपल्याला एका ठिकाणी ठेवता आल्या पाहिजेत व्यवस्थित जपून. नाम ठेवायचं अंतःकरणामध्ये जपून. कोणालाच कळलं नाही पाहिजे ही व्यक्ती कोण आहे. आम्ही तर कुठे गेलो आमचं काही कळत नाही आणि त्यात मला आनंद होतो. तो मला फार आनंद वाटतो. कोणी आपल्याला ओळखत नाही, नाही तर जिकडं तिकडं आल्या आल्या प्रेमल माता ज्या आल्या मग आपल्या सगळ्या ह्याच्यात डिस्टर्ब होतो आपल्या स्मरणामध्ये. तुम्ही ओळखता तर तुम्ही आता किती डिस्टर्ब करता बघितलं ना. कळलं? म्हणून नाम हे अंतःकरणात जपून. नाम हा एक असा हिरा आहे, असं माणिक आहे, इतकं मौल्यवान आहे की ते जपलं पाहिजे आणि नंतर जपलं पाहिजे. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरुनी श्रीहरी जपे सदा. सदा सदा क्रियापद आहे. जपे नुसतं समाधीवर जपून दिले मग करा 11 माळा तसलं नाही काय. सदा सदा म्हणजे एक क्षण जाऊ देऊ नको. आपल्या आराध्याचा मस्तकामध्ये अंतःकरणामध्ये आणि आपल्या देहाच्या चराचरामध्ये सगळं सामावून ठेव. कोणताही पाय डॉक्टरांच्या ताब्यात जावो नाही तर डोकं डॉक्टरांच्या ताब्यात जावो, तिथं चमत्कार झालाच पाहिजे. चमत्कार झाला की नाही? देव का नाही धावणार? धावणार. परमहंस धावणार आणि गणेश पण धावणार. मोरया तिथं उभे होते असं चित्र मला नंतर दिसलं. पण जाऊ द्या, ठीक आहे, जाऊ द्या म्हणजे खरंच होते. जाऊ द्या नाही म्हणून चालणार, खरंच होते. तेव्हा आपण नॉर्मल असताना कशी मोरयाची सेवा करावी, किती अंतःकरण भरून करावी, त्याने काय काय दिलंय आपल्याला, किती दिलंय. जेव्हा मी त्या टेकडीवर गेले ना, एकटी होती, एकटी मध्ये पण होते का नाही तेव्हा कॉलेज होते यांचं. एकटी गेले 1-2 स्त्रिया घेऊन. आमच्या कातुरे आजी होत्या आणि आमच्या सविता ताई असतील किंवा नसतील. कातुरे आजी माझ्या बरोबर होत्या, त्यांच्या आई साहेब. आम्ही गेलो सगळीकडं नागांची वारुळ. पुढे सारखा पुढे सारखा तुम्ही या पुढे इकडे काय पुढे या सगळ्यांनी पुढे सारखा असं काही पुढे सारखा बसा. त्या टेकडीवर ओसाड माळरान, सगळीकडे गवत आलेलं, सगळीकडे नागांची वारुळ, तिथे नागांची वस्ती आहे. अशा याच्यात वरती गेले, इथं ध्यानाला बसले. आपलं लक्ष काय आहे? मुख्य ध्यानातच आम्हाला समजायचं एरवी कसं. मग ध्यानाला बसले आणि गणेश पुढे आले आणि ध्यानाला बसले नसते तर गणेश आले असते का पुढे. आणि त्यांनी सांगितलं, बाळा मी इथंच आहे, मला वरती काढ. हा पहिला टप्पा. म्हणजे टेकडीवर गेल्यावर पहिलं हेच कळलं. मग पुढं उत्साहाने सुरुवात झाली. म्हणजे काय? ध्यान म्हणजे मनन, ध्यान म्हणजे चिंतन. ध्यानासाठी डोळे बंद करावे लागतात. उघड्या डोळ्यांनी परमात्मा कधीच सापडणार नाही. म्हणून 2 हाताने भजन करा, कीर्तन करा, नाच करा, सगळं नृत्य करा, सगळं करा, पण परमात्मा आपल्याच अंतःकरणात आहे आणि तो मिळवायचा असेल तर त्यासाठी ध्यानच पाहिजे. डोळे बंद केलेच पाहिजे. लोक सांगतात तिकडं बाहेर डोळे बंद कशाला करायचे, डोळे बंद करू नका. आणि आम्ही नेमकं त्यांच्या उलट सांगतो, विरुद्ध सांगतो आपण. बरोबर आहे? उघड्या डोळ्यांनी करायच्या खूप क्रिया आहेत. नृत्य आहे, भगवंताचं नाव घेऊन नृत्य करावं छानपैकी, तेही करावं. नामस्मरण करावं, विठ्ठल विठ्ठल म्हणावं, ते सगळं छानच आहे. आम्ही एकेकाळी तेच केले. जेव्हा आम्हाला समजलं की असं पण आहे, परमहंसांनी समजावून सांगितलं, बाळा हे आहेत,
पण हेही आहे. आणि ह्याने तू स्वतः परमात्मा होशील. तुला परमात्मा कळेलच, पण तू स्वतः परमात्मा होशील अशी याची योग्यता आहे. अशी याची योग्यता काय झाली? अशी याची योग्यता आहे की मनुष्य स्वतः परमात्मा होतो. जो परमात्मा त्याच्या आत दडलाय तो त्याच्या संपूर्ण शरीरभर नंतर उभा राहतो. कळलं तुम्हाला? म्हणून डोळे बंद करणं हे चूक नाही. हा जो संप्रदाय आहे ना आपला, हा थोडा आहे हा, पण आहेच. हेच शेवटी केलं पाहिजे. हात सर्वोच्च आणि हात बेस्ट आहे. हा बेस्ट, आणि हेच केलं पाहिजे. का तर इथं आल्याशिवाय मोक्ष नाही. डोळे उघडे ठेवून तुम्ही किती नाच, तुमचं शरीर थकेल, तुम्हाला घाम येईल, पुन्हा दुसऱ्या वर्षी तुम्ही तेवढंच नाचाल, पुन्हा घाम येईल, बाकी काय होणार नाही. ते नाम आत गेलं पाहिजे, मनात रुजलं पाहिजे, मग बुद्धीत गेलं पाहिजे, मग चित्तात रमलं पाहिजे. चित्तात रमलं जेव्हा, जो कोणी रमला, आपल्याकडे आता खूप नवीन नवीन माणसं येतात, पण मी पाहते कोण रमतो, इथं रमला, इथं त्याला आवडलं तर अनुग्रह, नाही आवडलं तर काय उपयोग आहे? कधी आले कधी नाही आले, कधी सुटले कधी गेले, मग काय उपयोग आहे? आवडलं पाहिजे की हे आम्हाला आवडतंय. बरोबर आहे, काही लोकांना आवडतंय, खूप छान आवडतं, कळलं? म्हणून आवडणारी माणसं मग नाम घेतात गुरूंकडून आणि त्या नामात गुंग होतात, धुंद होतात. नामात कसं झालं पाहिजे? धुंद झालं पाहिजे सर्व वृत्ती. कारण हे नाम आपल्याला आपल्या अभ्यासात घेऊन जात आहे. अवघड, सोपं नाही. भगवद्गीता याच्याच, हे मी जे सांगते ते गीतेतलंच आहे. मी माझे आईचे आठवणं हेच चाललंय ना. ते ही ओवी जर सिद्ध करायची असेल तर हेच केलं पाहिजे जे मी सांगते. आणि डोळे मिटायचे म्हणजे काय? सगळं जग सोडलं का आपण? हे सांगा मला, काय सोडलं? डोळे उघडले की परत आहेत. चला बाई धुणं धुवायचंय, चला बाई चहा करायचा, धुणं धुतल्यावर चहा आपल्याला पाहिजेच, केलाच पाहिजे, हे सगळं आहे. हे काही सुटत नाही. छान छान सगळं करा, स्वयंपाक करा, चला चला जेवायची वेळ झाली, हे सगळं आहे. जो परमात्मा बाहेर आहे तो आपल्यातच आहे हे शिकवणारी भगवद्गीता आहे. भगवद्गीतेपेक्षा दुसरा ग्रंथ नाही. आणि आता महाराज आपलं घेतात ना, कोणता? आद्य गणेश तत्व फार सुंदर आहे. तिथपर्यंत जायला आपल्याला ध्यान शिकलं पाहिजे, तिथपर्यंत जायला आपल्याला भगवद्गीता शिकली पाहिजे. कळलं? मग मूळ तत्व गणेशच आहे. हा, मोरे मूळ तत्व अत्यंत प्रेमळ. गणेशाचं व्यक्तिमत्व कसं आहे तुम्हाला कुठे माहिती? आता मला कळलं, मी जेव्हा आजारातून बरे झाले तेव्हा मला कळलं गणेश किती प्रेमळ आहे. आणि राहतो कुठं? देवळात. यांना माहिती आहे सगळं, आपलं काय, आपल्याला माहिती नाही, होईल माहिती. राहतो कुठं? गराड्याला? मग कुठं राहतो? तुमच्याच जवळ आहे. तुझे आहे, तुझं पाशी, तरी तू जागा चुकणारे आहे. जागा चुकल्यावर काय? भाग्यहीन. जागा चुकला म्हणून प्रत्येक घरामध्ये देवघर पाहिजे. बरं, देवाचं अस्तित्व आहे हे मानणारं कुटुंब पाहिजे. असू देत, त्यात कुलदेव आहेत, आपली कुलदेवी आहे, ते पण छान आहे. त्यांनाच भजत भजत इथपर्यंत येतो मनुष्य. कुलदेवांना मी काय करायची, लहान म्हणजे जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतर आमच्याकडे पण सगळे कुलदेव होते. एवढाले छान मोठे टाक वगैरे ते होते. आणि मग मी रोज त्यांची पण मनापासून पूजा करायची. सगळे कुलधर्म मी अत्यंत चपकळपणे केले, सगळे केले. गुरु गोत्र अग्नी सगळे. भगवद्गीतेने काही सांगायचं सोडलं नाही. ज्याचा जो अधिकार आहे त्याने तसं करा, ज्याला जितकी क्षमता आहे त्याने तेवढंच करा, हे भगवद्गीता सांगते.
मग ते 1.5-2 वर्ष झाली मला अनुग्रह घेऊन गुरुजींचा. आणि मी ध्यान करायची, भरपूर ध्यान, मला ध्यान आवडायचं, ध्यान लागायचं, तेवढं तेवढं करायची नियमाप्रमाणे. एक दिवस असा चमत्कार झाला की ते कुलदेवताचे जे टाक असतात ना ते माझ्या ध्यानात मला दिसू लागले. आणि त्या टाकांचा मला आवाज आला. म्हणजे देव, त्यात देव आहे, कुलदेव आहे, खंडोबाराया आहे, देवी आहे, सगळे आहे, ते ध्यानात आले पुढं. आणि त्यांनी मला हात जोडून विनंती केली की बाबा रे, आता तुम्ही आमची पूजा करू नका, तुम्ही फक्त तुमच्या गुरूंची पूजा करा किंवा फक्त ध्यानात जाऊन पूजा, काय जे असेल ते तुमचं करा. म्हणजे काय होतं माहितीये तुम्हाला, आपली ही आराधना करून 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 आपला अधिकार वाढतो. आणि कुलदेव सांगतात की तुझी पातळी आता वर गेली, तू आमची पूजा करू नको. पण म्हणून काय कुलदेव फेकायचे का? फेकायचे, तसेच ठेवायचे. कळलं तुम्हाला? अशा सगळ्या संसाराच्या जबाबदाऱ्या करत 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 गुरूंचा अनुग्रह पुढे चालवायचा आहे. आपण काही वेगळं व्हायचं नाही. आपल्याला काय शिंग येतात का? नाही. आपण काय होतो वेगळे? वेगळे काय नाही, माणसासारखा मनुष्य, त्यात काय वेगळं आहे? विशेष कोणीतरी असल्यासारखं उगीच असं असं चालायचं नाही आणि उगीच असं असं उगीच काहीतरी करायचं नाही. काहीतरी झाल्यासारखं. काय झालंय? कुठे गेलात तुम्ही? काय झालंय तुम्हाला? जो खरा झाला त्याला कधीच काय वाटत नाही. फळती केळी उन्मळे. केळी जर फळाला आली म्हणजे पिकली, पिकत पिकत चालते, तसे तसे वर जाते का खाली वागते? खाली वागते. लक्षात ठेवा. बऱ्यांचं निरीक्षण परीक्षण समाजातलं काय आहे. आणि खजुराचं झाड कसं असतं? वर जाते. बडा हुआ तो क्या हुआ? जैसे पेड़ खजूर. पांथी को छाया नाही. रस्त्याने कोणी चाललं तर त्याला इंचभर सावली देऊ शकत नाही. उंच. पांथी को छाया नाही, फळ पण लागे अति दूर. फळ पण कुठं? फळ खावं एखादं म्हटलं तर कुठं? वर. चढता येत नाही कोणाला. असा खजूर आहे. पण आमचा नारळ कसा आहे? फळती केळी उन्मळे. खाली येते. बाबांनो, खायचंय का कोणाला? खा. विनम्रता साधनेने आली पाहिजे. तो भगवंताला खूप आवडतो, तो सद्गुरूंना आवडतो. साधनेने नेहमी नम्रता आली पाहिजे. साधनेने वर उंच डोकं असं नाही चाललं पाहिजे. मीच, कोणाला मिळाले? मलाच. नवलंकाराची गोटी. विशेषे बिचारे अज्ञानी जे आहेत ते शांत बसतात, त्यांना काही माहित नाही. जे ज्ञानी झालेत ना त्यांचं असं वर उंच पाहिजे, वरून खालचं काही दिसत नाही, असं ज्ञान. ज्ञानाने मान वर न जाता खाली आली पाहिजे. नम्र. ज्ञानाने काय झालं पाहिजे? नम्र झालं पाहिजे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. त्याच्याजवळ अनंत येऊन राहतो. आसी मान करणाऱ्याकडे येत नाही. आढ्यताखोरीने बोलणाऱ्याकडे जात नाही ईश्वर. कळलं? म्हणून काय आपली ओवी आहे? मी माझे आठवण. आता पहा, जीवनामध्ये मी 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 आपल्याला खूप वेळा करावं लागतं. माझ्या सहित आता घरी गेली आणि हिने विचारलं भूक लागली का, तर मग मी काय म्हणायचं? त्यांना भूक नाही लागली असं म्हणायचं. त्यांना म्हणजे प्राणाला त्यांना भूक नाही लागली अशी जर भाषा जर बदलली तर जगात काय होईल? थोड्या वेळाने विचारलं चहा घ्यायचा आहे का, त्यांना चहा नको आहे. भाषेचं सगळं स्वरूप बदल. हा, सगळं गावात सगळं चर्चा होईल त्याची. वेडी आली म्हणजे एवढं ऑपरेशन म्हणून मी वेडी झाली नाही. ताई आली का? नाही. ते डॉक्टर तेच म्हणत होते. ते म्हणजे सीडी आहे ना डोक्याची, ती जर उलटी फिरली, यांना सांगितलं उलटी फिरली तर ह्या आपल्या नाही.
हा आणि पहिल्यांदा प्रश्न मी उलटाच विचारला हो यांना. आम्ही घाबरलो. आमच्या आई दादा मुलीला. नाही, बस. आई दादा भाऊ आले नाहीत असं मी म्हटलं. ते म्हटले उलटी शिडी. शीतल बसतीने आली. हा. दुसऱ्यांदा प्रश्न विचारला मग शंकर पुढे आला. त्यांना ओळखलं, यांना ओळखलं, यांना ओळखलं, सगळ्यांना ओळखलं. मग ते म्हणले सुलटी. डेंजर असतो. मनुष्याला विस्मृती झाली तर काय असतं मला? बुद्धी आहे, शरीर आहे, अवयव आहेत, पण विस्मृती आहे. स्मृती पाहिजे. आपल्या स्वरूपाची स्मृती हे खरं जगणं आहे. ज्याला स्वरूपाने स्मृती दिली, जो स्मृतीत जगला. स्मृती म्हणजे काय? भगवंताची आठवण. भगवंताची आठवण. माझ्यातच ईश्वर आहे ही आठवण पाहिजे. काय आठवण पाहिजे? माझ्यातच ईश्वर. ईश्वर कुठे आहे? माझ्या सुरुवातीला मंदिरामध्ये, नंतर गुरूंच्या मध्ये, त्याच्यानंतर स्वतःमध्ये देहात अंतरात. नाही तर गुरुवार आला की चालले नारायण. अरे काय आहे नारायणपूरला? मला सांगा ना. निघाला का मुद्दा? निघाला. नारायणपूरला काय आहे मला सांगा. भरपूर गर्दी आहे. गुरु घर माहिती नाही. असू दे गर्दी. नारायण ध्यातच आहे. नारायणपूरला किती किलोमीटर जायचंय गाडीने मला सांगा. 45 किलोमीटर. जिथं सगुण आणि निर्गुण ब्रह्म आहे तिथं जावं. सगुण ब्रह्म बोलतं, निर्गुण ब्रह्म दर्शन दर्शन घे. आणि त्याच्या दर्शनाने बोध मिळतो. आणि सगुण ब्रह्म जिथं बोलतं तिथं जावं ना लोकांनी. बोलण्याने ज्ञान कळतं. नारायणपूरला कोण बोलतं मला सांगा? काय होतं? दत्त बोलतं? कोणाचं? बरं असं तुम्ही बघतात. मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाहीये. माहेर असू दे त्यांचं, ते छानच आहे. फक्त मी असं याचं देवाचं विचारते की कोण कुठं जातं, कोण कुठं जातं. जा पण आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा. इथं नाश आहे ना आयुष्याचा, ते सांगायचं आहे. नारायणपूर म्हणजे काय वाईट नाही असं नाही मला म्हणायचं. जिथे तिथे संत महात्मे कार्य करतात ते ते उत्तमच आहे. कसं असतं आता लोक जातात त्याला ते तरी काय करतील. लोकांचं आपल्याला कळलं नाही पण त्यांना तर कळलेलंच आहे सगळं. त्यांचा काय प्रश्न आहे? मुद्दा असा की ईश्वर हा असा आहे की जिथे तिथे हळूहळू हळूहळू अभ्यास करून 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 आपल्याला असं समजतं की नाही, ईश्वर हा सगळीकडे आहे. सगळीकडे आहे. कुठे जाऊ तिथे आहे. जेथे जातो तेथे तो माझा संभाळ. हे विश्वाची माझी. पुष्कळ वय आहेत त्याच्यात. म्हणून आपण सगळीकडे ईश्वर पाहावा. समजा आपण गेलो नारायणपूरला, हरकत नाही. मला काय त्यांचा द्वेष नाहीये किंवा मला काही नाही. ते माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत संत. त्यामुळे जरी गेलो तरी दत्तप्रभूंना हात जोडले, नमस्कार केला तरी म्हणावं दत्तप्रभू मी आपल्यातच सर्व जग पाहते असं म्हटलं अति उत्तम आहे. जी देवता तुम्ही बघा त्याच्यात तुम्ही जग बघा. ती देवता उत्तमच आहे. कोणी वाईट नाही जगामध्ये. आणि शिकवतात ते पण वाईट नाही. कोणी वाईट नाही. फक्त कसं आहे की तत्वाचा बोध कोणी देत, कोणी देत नाही. वेगळं वेगळं शिकवतात, हरकत नाही. सगळे संत सगळीकडे सारखेच आहे. मुद्दा असा की काय होऊया आपली मी माझे ऐसे ऐसा. जीवनामध्ये आपण कितीला संपायचं? अजून आहे जीवनामध्ये आपण मी 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 म्हणताना खूप काळ जातो आपला. खूप काळ जातो. इतका काळ जातो आपला आणि आपल्याला एखाद्या ठिकाणी भगवंताच्या तिथं समजतं की बाबा मीपणा हा गंभीर आहे, गंभीर दुखणं आहे आणि ते सगळ्यांना जडलेलं आहे. मीपणा गंभीर दुखणं आहे
आणि तो सगळ्यांना जडलेला आहे. कोणी आपण साधं जरी बोलायचं तरी आपण मी म्हणतो, मी हे नाम चांगलंच आहे, तो भाग नाही. म्हणजे म्हणताना बोलताना मी म्हणावंच लागतं, पण ज्ञान घेताना तेवढं विसरायचं आहे. मी जरी म्हटलं तरी ते अर्पण करायचं आहे. एखाद्या वस्तूचा जरी मालक आपण असू तरी ते अर्पण करायचं आहे आतमध्ये, आणि भगवंताचं स्मरण करून स्वतःला सिद्ध करायचं आहे. अभ्यास करा चांगला. इथं जो आपण अभ्यास शिकतो, अभ्यास करा. अभ्यासाने सर्वत्र होतं, सगळं होतं. अभ्यास करा. अभ्यास काय करायचा? आता आपल्या इथे आपण अंतर्मुखत्वाचा अभ्यास शिकवतो, बाहेर वेगळे अभ्यास शिकवतात. कोणी भजन शिकवतो, कोणी नामस्मरण. अगदी बरोबर. लोकांच्या प्रत्येकाच्या कशाप्रमाणे, योग्यतेप्रमाणे. सगळीकडे भक्ती आहे योग्यतेप्रमाणे. जो जसा योग्य आहे तो तिकडे तिकडे जातो. पण आपल्याला काय योग्य आहे ते आम्ही इथं सांगतो. प्रत्येकाला काय योग्य आहे. तुम्ही काहीही करा, फक्त 2 मिनिटं तरी स्वस्थ बसा देवघरासमोर आणि आपलं केलेलं सर्व कर्म अर्पण करा. मी माझे ऐसी आहे. जेव्हा मी घालवायचं आहे ना, मी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत सगळं आहे. मी जात नाही तो पण गर्व आहे, मी जात नाही तो पण अभिमान आहे, मी जात नाही तोपर्यंत दुर्गुण आहे, मी जात नाही तोपर्यंत सगळं आहे. कशात? शरीरात. आपल्याला हेच भांडे धुवून स्वच्छ करायचं. लक्षात ठेवा. घरात काय कमी भांडी आहेत का घासायला? तुम्ही मला माताजीने अजून एक भांडे दिले घासायला, पण हे भांडे घासून स्वच्छ करा. आणि याच्यासाठी, स्वच्छतेसाठी त्याला साबण लावत बसायचंय का? तो लावा, तो लावण्याची गरज आहे. पण त्याला काय करायचंय नक्की? ध्यान आणि नामस्मरण करण्याची गरज आहे. नाम घ्या सतत. बसमध्ये बसलात का, मनातल्या मनात नाम चालू द्या. स्वयंपाक करताय का, नाम चालू द्या. तर त्या विनायकपुरमला मी असे उपदेश स्त्रियांना करायची. त्या माझ्याकडे रडत यायच्या आणि म्हणायच्या की आमचा नवरा लई दारू पितो. माता मी सांगायची, प्रवचनात सांगायची की सर्व स्त्रियांनी आपल्या पतीने व्यसन करू नये किंवा काय करू नये, अशासाठी एक उपाय आहे माझ्याकडे. काय उपाय आहे? भाकरी करताना, स्वयंपाक करताना ना, पण भाकरी करताना स्पेशली नामच घ्या. म्हणा, राम राम म्हणा, नाही तर हरिपाठातलं नाम कोणतंही घ्या, पण नामच घ्या. ज्या नामाने भाकरीमध्ये तुमची किरण व्हायब्रेशन जातील आणि भाकरी व्हायब्रेशनची होईल, आणि ती नवऱ्याच्या पोटात गेली की नवरा दारू सोडेल काही महिन्यात, काही. आणि आज ती सत्य घटना गराड्यामध्ये आहे. कित्येक जणांनी दारू सोडलेली आहे, कारण स्त्रियांनी अशी युक्ती केली. आणि नवऱ्याला माहित नाही काय युक्ती करते. कुठे पण नवऱ्याला कोण सांगते का? अशी गोष्ट कोण सांगते? कोण सांगणार नाही. म्हणून अशा युक्ती प्रयुक्तीने आपला प्रपंच नीट करावा, आणि नंतर ज्या परमात्म्याने आपल्याला अशी युक्ती दिली त्याला शरण जा. किती आपण मोठे असो प्रपंचामध्ये, तरी एवढा मोठा प्रपंच करायला शक्ती कोण देत? आणि तुम्हाला सांगू, परमेश्वर बाहेर नाही, परमेश्वर आत आहे. आतून तो शक्ती पुरवतो. शक्ती कोण पुरवत? पायवडीत आहे. आतून का बाहेर? बाहेर तुम्ही किती ग्लास ग्लास दूध प्या, काय बर्फी खा, काय सोनं खा. सोनं खाल्लं तरी शक्ती येईलच असं नाही, किंवा येते. जी येते ती भरपूरच येते मग अशी. पण मग खूप आली तरी त्रास, कमी झाली तरी त्रास. पण आपण जर आत डोकावलं तर परमेश्वर आपल्याला काय करतो? उत्तम शक्ती देतो. नाम घेण्याची बुद्धी देतो. बुद्धी पण दिली पाहिजे की नाही? योग्य ती बुद्धी. नाहीतर समाजात चाललो आणि कसंही वागलो त्याला काय अर्थ नाही. समाजामध्ये जसं वागायला पाहिजे तसंच वागावं लागतं. सम्यक ज्ञान. म्हणून ज्ञानामध्ये सुद्धा सम्यक म्हणजे सारखेपणा पाहिजे. म्हणजे ध्यान खूप अवघड आहे मला माहिती. आता आमचे साधक इथं करतात ध्यान.
जे आज नवीन आलेत त्यांना सांगते की ध्यानापेक्षाही तुम्ही नामस्मरण करा अगोदर. मी ध्यान शिकवीनच तुम्हाला एक दिवस. ध्यानापेक्षाही नाम घ्या, नामाने ध्यानाच्या जवळ या आणि नंतर तुम्हाला नाम मिळेल सद्गुरु मुखात. कळलं तुम्हाला? ज्यांना हवंय त्यांना मिळेल, 100% मिळेल. आणि सद्गुरूंच्या मुखातून आणखी वेगळं सांग, सद्गुरूंच्या मुखातून जेव्हा नाम मिळालं कानामध्ये, तर काय झालं? सद्गुरू किती टक्के तेजस्वी आहे सांगा मला? 100%. फक्त 100? जास्त सूर्या एवढे. सूर्य एवढे म्हणतात बाई. खूप टक्के. अनंत 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 टक्के नाही. म्हणजे किती व्होल्टचं हे असतं ट्रान्सफॉर्मर? 440. हजार जितकी व्होल्टची शक्ती असते सद्गुरू. अनंत कोटी. कोणीतरी एखाद्याने माझ्याकडे या इथं, मी नुसतं बोटाला असं हात लावते, तुम्हाला काय होतं ते बघा. कोणाला यायचंय त्यांनी या, तुमच्यापैकी तुमचं थोड्या वेळाने या प्रवचन सांग. पण सगळ्यांनी नका मला बोटाला हात. कोणाला एखाद्याला मी देणार. कोण येते बोला? कोण येते? तुम्ही येताय? बरं. अनुग्रहितांनी या. हा या या या, थोड्या वेळाने या, एक दोघांनीच या. तेव्हा 100 व्होल्टची पॉवर ज्या इंजिन मध्ये आहे त्याचा अनुग्रह आपण घेतला, मग आपल्यात किती उष्णता गेली? 100 व्होल्ट गेली. मग आपल्या अवस्था येतात. हा आपण आता तुम्ही म्हणाल मग आमचं कसं झालं नाही अजून? झालेले असे म्हणतील. नाही होतं पण ते होतं, येते नाही. माझा अनुभव आहे. अवस्था त्यामुळे होत होते. नव्हतं. ते जे व्होल्ट आम्ही दिले ते जपले पाहिजेत. कशाने? नामाने. आणि दुसरं ध्यानाने. साधने ते जपलं पाहिजे. व्होल्टची वायर लावली आम्ही, तुम्ही ती रोज लावली पाहिजे ना. बटन दाबलं पाहिजे रोज. रोज बटन दाबणाऱ्याला फुल पॉवर आहे. काय चार्जिंग रोज झालं पाहिजे. चार्जिंगच नाही आणि मग आपण बॅटरी लावायला बघतो तर ती बॅटरी मग लागत नाही. माझी अशी इच्छा आहे की माझ्या सर्व साधकांनी 440 व्होल्ट झालं पाहिजे. किती? 200 नाही, 440 व्होल्ट झालंच पाहिजे. आणि ते का होत नाही? काय सुरुवात आहे? का नाही होत ते? झालं पाहिजे. म्हणून घरी गेल्यावर इथे काय झालं ते लक्षात ठेवायचं सतत. काय सांगितलं आठवायचं. आठवलं की मध्ये मध्ये एका कामाच्या 2 कामाच्या मध्ये आठवण करायची, नाम घ्यायचं. पुन्हा 2 कामाच्या मध्ये पुन्हा आठवण करायची, नाम घ्यायचं. असं रात्रीपर्यंत गेलं. रात्री झोपायच्या आधी 10 मिनिटं ध्यानाला बसायचं. सुरुवातीला 10-20 मिनिटं, कमीत कमी 20 मिनिटं ध्यानाला बस, चिंतनाला बसा. चिंतन काय करणार? सकाळपासून मी काय काय केलं याचं पहिलं चिंतन करा. आणि या सगळ्यामध्ये मी ईश्वराची आठवण काढली की नाही? ईश्वराचे जाऊ दे, माझी आली तर खूप, माझी येते आठवण. येते, अरे बापरे येते म्हणतात, मग नक्कीच ईश्वराची येणार आठवण. 24 तास तो तुझे असतात. 24 तास. यांना त्रास नाही का होत? नाही होत. त्यांचं बिचारीचं विचारा नाही तर तेच 24 तास टीव्ही लावून ठेवला यांनी घरात आणि प्रवचन माझं लावले समोर मी आणि सतत साधन. पण यांना वृषाली ताईंना त्रास होत असेल ना त्याचा, नाही का? असं आहे. तेव्हा विस्मरण घडू देऊ नका, बाकी काय नाही. मी माझे ऐसी आठवण, याचा अर्थ काय? आठवण मी माझे असू दे असले तर, पण जेव्हा नाम घेऊ, जेव्हा ध्यान करू, तेव्हा तेव्हा तितक्या अंशामध्ये ती आठवण लोप पावते, म्हणजे जाते. मग आज एवढीशी जाईल, उद्या आणखीन जाईल, परवा आणखीन जाईल. एकदम कुठलं काम होत असतं का? नाही, एकदम होत नाही. 6 महिने झाल्यावर थोडस तरी होईल, नक्कीच परिणाम होईल. आता तुम्हाला यावंसं वाटतं की नाही? यावंसं वाटणं फार मोठी तप झालेलं आहे. असं आहे, यायची इच्छा होणं ते पूर्वपुण्य आहे तुमचं.
या मठामध्ये काय मिळतं, ज्यांना मिळालंय त्यांना विचारा, ज्यांना मिळालंय त्यांना विचारा. बहुत सुकृताची जोडी. आणि इथे कोण येतं, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव. आमच्या परमहंसांच्या बाबतीत काय सांगायचं, चरित्र खूप ओजस्वी, तेजस्वी आहे, भव्य आहे, दिव्य आहे. या कलियुगामध्ये असा महात्मा कोणी नाही. काय केलं त्यांनी, कंपनीत कामाला, संसारामध्ये मनुष्य कुठेही असतो, लक्षात ठेव, कुठेही असतो. फक्त मीच असे की मी नोकरी सोडून बसलेच आणि लागले या कामाला. माझ्याकडे त्यांनी हे काम दिलं, मग मी कशाला परत काय करत बसू. नाही, सगळ्यांची संमती घेतली आणि सर्व्हिस सोडली. भरपूर पगाराची नोकरी होती मला, ती सोडली. पण तुम्हाला एक सांगू, मी सेवा करते, प्रवचनाची सेवा आहे, घरी पण ध्यान आहे, चिंतन आहे सतत. ते सगळं करीत असताना संसाराची चिंता नाही. पण कुठेही मी जावो, परमहंसांनी मला संसाराची चिंता करूच दिली नाही. हा अनुभव आहे. जर मी उपाशी मेले असते तर मग मी हे केलं असतं का? शेवटी भुकेवर येतं सगळं. एरवी तरी माझी भक्ता एरवी तरी माझी या भक्ता, काय संसाराची चिंता, काय समर्थाच्या संसार एवढाच आहे. याच्या पुढं काय समर्थाची कांता पोरांना मागे. चांगल्या श्रीमंताची सून आहे आणि चालली भिक्षा मागायला, असं होतं? होत नाही. कल्पतरू तळवटी जो कोणी बसला, काय म्हणे त्याला सांगते. राजाची कांता काय भीक मागे. जी राजाची पत्नी आहे ती काय रोज सकाळी भिक्षा मागायला जायची दारोदारी? जाणार नाही. म्हणून आपण कोणाचं काय व्हायचं, राजाचं पण राहायचं, म्हणजे भीतीच नाही आयुष्यभर. आणि मग मिस्टर म्हणतील की नाही बाबा तू भक्ती करतेस पण कसं काय चाललंय तेच कळत नाही, असं म्हणून घ्या. आपोआप काय होत नाही, प्रयत्नांना यश भरपूर मिळतं. हे कर, प्रयत्नांना काय यश. आणि मी नोकरी सोडली त्याचा अर्थ काय आहे, सद्गुरूंची आज्ञा घेऊनच सोडली, तशी नाही सोडली. कळलं? म्हणून पुष्कळ साधकांना असं आता असं वाटतं की नोकरी सोडावी. मला पण तेव्हा असं वाटायचं की नोकरी सोडावी. गुरुजी मी सोडू का नोकरी, असं विचारलं. ते म्हणले नाही, आत्ता नाही सोडायची, पण जेव्हा तुम्हाला सोडावी लागणार आहे तेव्हा लागणार. मग ते गेले, शांत झाले आणि नंतर मग मला या कामासाठी सोडावीच लागली, असं झालं. म्हणून नोकरी करू नका असं नाही, जीवितासाठी नोकरी केलीच पाहिजे, पण क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. हा भवसागर, भवसागर कसा आहे, दिसतो का? नाही. भासतो का? नाही. मग स्वप्नात येतो का? नाही. मग काय करतो काय? भवसागर म्हणजे काय? मोहजाल. पुढे मोहजाल नाही समजणार. भवसागर म्हणजे काय? चालू आयुष्य आहे. आणि सागर म्हणजे अजिबात परमेश्वराची ओळख नाही, आणि असा तो संसार फुललेला आहे. सुंदर, आम्हाला आवडतो असा सुंदर संसार फुललाय. पण मी एक सांगू तुम्हाला, फुललेल्या संसारामध्ये सुद्धा काही तुम्हाला गॅरंटी आहे का? गॅरंटी म्हणते मी, संसारात सुखी व्हा, गॅरंटी क्षणाची नाही, हे मात्र लक्षात. क्षणभंगूर नाही भरवसा, भारे सावध थोडा माया आशा, काही न चले मग तुटेल आता. पुढे हुशार थोर आहे, पुढे हुशार थोर आहे. ते वळसाचं जाऊ दे, आपण आत्ताच काही न चले मग कळा पडेल फासा. फासा. कित्येक प्रपंच असे आहेत मी पाहिले, कित्येक मुली अशा आहेत मी पाहिल्या, जवळून पाहिले. आत्ता ड्युटीवर गेले आणि ऍक्सिडेंट झाला. फार महत्वाचा आहे आणि फार विचार करण्यासारखा. असं क्षणभंगूर आयुष्य आहे. आयुष्याचं माप नाही ना कोणाकडे माप नाही. म्हणून आम्ही शिकवतो, बाबा रे अनुग्रह घेतलास का? घेतला. मग काय झालं?
आता तू पहिलं हे शिक की तू जास्त दिवस जगशील असा संकल्प कर. देवा म्हणजे आयुष्य द्या असं नाही म्हणायचं, पण रोज गुरुशक्तीचं कवच करायचं, गणराज शक्तीचं कवच करायचं, गणेश शक्तीचं. हे कवच महत्वाचं आहे. जो गुरूंचं किंवा गणेशाचं कवच करून बाहेर गेला तो नक्कीच सुखरूप परत येणार. त्याचा ऍक्सिडेंट का होईना त्याला टच नाही होणार, एवढी मी गॅरंटी देते. मी देते गॅरंटी, प्रेमळ गॅरंटी. आपले देश आहे बघा, हातवर केलाच त्या. किती मोठा ऍक्सिडेंट झाला असता त्या खंबाटकी घाटामध्ये. 3 पलटी गाडी एवढी मोठी त्यांची 3 पलट्या घेऊन खाली खड्ड्यात पडली, पण टच नाही झाला. आणि गाडीचा चुरा झाला. याला म्हणतात गुरुभक्त, याला म्हणतात अभ्यास. प्रल्हाद तर लांब लांबचा गेला, आता आपल्याला आत्ताची उदाहरण त्याप्रमाणे कवच. प्रल्हाद हा खरंच उदाहरण घेण्यासारखं. प्रल्हादाला त्याची सख्खी आत्याच पाण्यात बघायची, नातेवाईक. तुम्ही हुशार व्हा, हुशार ना. सगळ्या गुरुभक्तांनी हुशार राहायचं, बुद्धीमध्ये दाखवायचं नाही, काय शत्रुत्व नाही घ्यायचं, पण बुद्धीत हुशार, गोड बोलायचं सगळ्यांशी. म्हणजे मुद्दाम गोड नाही, व्यवस्थित गोड, छान बोला सगळ्यांशी, सगळ्यांशी संबंध ठेवा, पण आत हुशार, आत हुशार. कारण कोणाचंच कोणी शेवटी नसतं. आणि कोण आपल्यासाठी काय आखतो, कोण आपल्यासाठी काय झाल्यावर कळता कामा नये, नजरेत कळलं पाहिजे कोण आपल्यासाठी काय करतो. आपल्याकडे बघताना नजर कशी आहे त्या दृष्टीत कळतं आपल्याला कोण आपल्यासाठी काय करतोय. इतकं ज्ञान सूक्ष्म आहे. त्या दृष्टीने समजलं तरी सावध व्हावं. प्रपंचामध्ये ह्या फार घटना असतात. कोणीच कोणाला नीट बघत नाही, जावा जावांना नाही, दीर भाऊ भावांना नाही, काय नाही, ते सगळं खूप असतं. ते काय मी सांगितलं पाहिजे असं रोज भांडणं. मग एकाने भांडलं की दुसऱ्याने तिच्यावर करणी करायची, जाऊन कुठे पुढे हळूच तिच्या उशी खाली सडकवायची. बरोबर आहे, एम आय राईट? राईट आहे म्हणतात. पुढे हळूच तिच्या उशी खाली कुठतरी घरात द्यायची टाकून. एक लक्षात घ्या, पुढी आहे ती भस्म आहे, ते ज्या शक्तीचं आहे ती शक्ती तिचं काम करणार. मग या झोपल्या रात्री किंवा झोपले, मग यांना स्वप्न पडलं वाईट, वाईट स्वप्न पडलं आणि दुसऱ्या दिवसापासून काहीतरी सतत वाईट व्हायला लागलं. बरोबर आहे ना पायगुडे ताई? सतत वाईट काहीतरी आपल्या बरोबर होतंय बाहेर समाजामध्ये. असं होतं, मला सांगायला येतात माणसं, कधीच आमच्याबद्दल चांगलं नाही होत नाही, सतत काहीतरी गाडी घसरती आहे. प्रपंचाची गाडी घसरायला लागली की समजायचं कोणीतरी असं आहे जे तुमचं वाईट चिंत आहे. वाईट चिंतनासाठीच हे नामस्मरण आहे. अजिबात नामाची भिंत अशी तुमच्या बाजूने उभी राहील की त्याच्या आत कोणाचाच बाण येऊ शकत नाही, किती विद्या करू द्या. माझ्यावर किती विद्या झाल्या तुम्हाला माहिती आहे? Z+ सिक्युरिटी आहे. अजिबात काहीच मला झालं नाही. मी लढले त्यांच्याशी, त्या काय म्हणायचं त्या भावनांची मी लढले. मी कधीच सांगितलं नाही की तुम्ही असे आहात, नो, इकडच सगळं मी कधीच नाही. मी फक्त माझी प्रवचन करत गेले, काहीच केलं नाही. पण मग ईश्वर काय म्हणतो? ईश्वर म्हणतो हिला इतकं वाईटात मी टाकले तरी ही माझी स्तुती गाते आहे. मग हिला काय करा, हिलाच चांगलं संरक्षण द्या. म्हणून मला कधीच काय झालं नाही. प्रयोग करणारे जे आहेत ते मला दिसायचे डोळ्यात, म्हणजे घरी चिंतनाला बसलं की ते समोर यायचं, कळायचं मला कोण आहे. तरी पण मी तिकडे कधीच बघितलं नाही, कोणाला काही बोलले नाही की बाबा तू असं केलेस, मला चल असं का केलंस. नो, तशी ओळख दाखवली की जास्त भरकटतं. म्हणून अंतःकरणामध्ये ईश्वराच्या किंवा गुरूंच्या नामाची एवढीशी कुपी
जपून ठेवा इथे. आणि त्या कुपीतलं अत्तर कधीच संपत नाही. नाम हे त्या कुपीत काय घातले, संरक्षण घातले, ते कधीच संपणार नाही. सद्गुरूंचा असेल नाहीतर देवाचा असेल, कधी नाही संपत. सद्गुरूंचे आशीर्वाद एकदा शिष्याला दिलेले कधीच संपणार नाही. फक्त त्यात वाढ होणार. कधी होणार? तुम्ही स्मरण केलं की. ज्या क्षणी तुम्ही स्मरण कराल त्या क्षणी सद्गुरू पाठीशी उभा आहे. मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करूनी सद्गुरु स्मरण अनुभवायचे. रोज सद्गुरूंचं स्मरण करावं. रोज कवच आपल्या अंगावर घ्यावं त्यांच्या नामाचं. आणि मग आपण आपलं आयुष्य खुशाल चालावं. नंदी बैल कसा चालतो, म्हणजे नंदी बैल इथे करा उपमा बरोबर नाहीये, पण तो कसा चालतो असा, कशाच्या जीवावर? मालकाच्या मालकाने सजवलंय ना मला, मग मी असा चाल मस्त पैकी. तसं समाजामध्ये कोणत्याही कामाला जाताना बिलकुल मंत्र कोणता? डरना नाही. कुठेही जा, कोणतंही काम करा जे आयुष्याला आलेलं असेल, पण निर्भीड राहा. निर्भीड राहण्यासाठी एकच मंत्र आहे. कोणता? डरना नाही तर तो झाला आत्ताचा मंत्र, बीज मंत्र. जे गुरूंनी मंत्र कानामध्ये दिला त्याच एका मंत्राने सर्व संरक्षण होत असत. कळलं तुम्हाला? म्हणून गुरूंचे असे मठ म्हणतात याला, पण असे काय म्हणायचं, आश्रम जागजागी पाहिजेत बाबा जगात. तेच नाही, नेमकं बाकीचं सगळं आहे. सद्गुरू कमी आहेत जगात. सद्गुरू फार संख्याच कमी. कारण काय? ज्ञानेश्वरी मध्ये सांगितले, अर्जुना मी कुठं जन्माला येतो माहितीये का तुला? जिथे माझी आत्मचर्चा विशद माझी आत्मचर्चा विशद जाती, त्या ठिकाणी मी जन्म घेतो. जिथं माझे भक्त राहतात, जिथे भक्त नाम घेतात, तिथे मी जन्मतो. आणि मी त्यांचे असंख्य जन्मांची सगळी कर्म धुवून टाकून त्यांना मोक्ष देतो, असं सांगितलंय की. हे काम कोण करतो बाबा? ईश्वर करतो. कोणासाठी करतो? आपल्यासाठी करतो. मग तो जगामध्ये असा एक संकल्प करा सर्वांनी, की आता जगाची स्थिती फार बरोबर नाही. कोणते देश युद्ध करतात, तिकडं काय चाललंय, सगळे लोक मारतायत, हानी चालली, हाहाकार चालला. एक प्रार्थना जगासाठी करावी. सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित्. देवा कोणालाही दुःख होऊ देऊ नको. आपण आपलं करायचं आहे. ज्याचं त्याच्या प्रारब्धाचं दुःख असतं त्या. म्हणून आपलं प्रारब्ध दूर व्हावं याच्यासाठी साधना करायची. आपली साधना होऊन आपल्याला काही मिळावं याच्यासाठी अंतःकरण निर्मळ व्हावं ह्याच्यासाठी साधना करायची. आणि आपल्याला मोक्ष मिळावा ह्याच्यासाठी पुन्हा हा जन्म हवा आहे का? आता कोण म्हटलं अजिबात? तुम्ही म्हणताय कशाला? चांगला असतो जन्म. तुम्हाला पण जन्म घ्यावा लागेल आमच्या. कोणाला? तुम्हाला. सारखी मीच कशी येणार? दुसरे कोणी येतील ना गुरु. आम्ही घेतलं तर तुम्ही तेव्हा आम्ही येणार. बस काय म्हणाल त्या. कळलं? म्हणून ईश्वराला भेटण्यासाठी भक्तांनी उतावीळ असावं. ईश्वर आत आहे. ईश्वर दर्शन देतो मला माहिती आहे. ज्ञानोबारायांनी मला एकदा दर्शन दिलं मस्त पैकी. मी अशी तुम्हाला याचीच वाट होती ना काहीतरी दिव्य सांगावं.
ही एक व्यक्ती आहे आपल्या ज्यांना दिव्य लागतं सगळं, दिव्य ऐकायचं, त्यांना वेळ आहे त्याचा. मग मी ध्यानाला बसले, ध्यानात रमून गेले. ज्ञानोबा माऊली समोर आले, त्यांच्या हातात मोठी सारी ज्ञानेश्वरी होती. असं ती ज्ञानेश्वरी मला देऊ केली आणि मला सांगितलं, बाळा आजपासून यातला जो अर्थ तू सांगशील तोच बरोबर असेल. सुंदर. आणि मला खूप तेव्हापासून मला आधीच ज्ञानेश्वरी अति प्रिय आहे, मला खूप प्रिय आहे ज्ञानेश्वरी. दुसरे ग्रंथ नाही, म्हणजे बाकीचे सगळे झाले वाचून, पण आता एकच ग्रंथ, एकच श्रेष्ठ काय नावामुळे ग्रंथामध्ये नावामुळे श्रेष्ठ ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. एकतरी ओवी ज्ञानदेवी म्हणजे ज्ञानेश्वरी. एक तरी ओवी अनुभवावी. हे मात्र खूप खरं आहे. पण माऊलींची कृपा ज्याच्यावर आहे, गणेशाची कृपा ज्याच्यावर आहे आणि सद्गुरूंची कृपा, तिघांची कृपा आहे माझ्यावर. मग ती बाई कशी मरेल, कुठं जाईल, हात नाही लावू शकत कोणी. आणि माझ्यामुळे तुम्हाला पण कोणीच कुठंच हात नाही लावू शकत. सर्वांना सर्वांना सगळ्यांना अनुभव येईल असा येतो. झेड प्लस. सकाळी उठल्याबरोबर 2 हात असे करायचे, सर्वांनी लक्षात ठेवा. आपल्याला अनुग्रह आहे किंवा आता तुम्हाला थोडं थोडं श्रवण करताना कळतंय सगळं, तरी हात असे करा. आपल्या हातात परमात्म्याची किरण आहेत अशी जाणीव धरा. अनुग्रह तर आहेच. आणि ते हात आपल्या डोक्यापासून खाली घेऊन पायापर्यंत घेऊन सोडायचे. याला कवच असं म्हणतात. छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला शिकवतो, करा असे. मग असे तुझ्या कृपेचे अखंड कवच या देहावर असू दे. नंतर तुम्हाला प्रार्थना देईल. सध्या नुसतंच असं म्हणा, देवा तुमचं कवच माझ्या देहावर असावं. कुठेही जा दिवसभर, तुमचा कधीच ऍक्सिडेंट होणार नाही, कधीच तुम्हाला कोणी मारू शकणार नाही. कळलं तुम्हाला? कवचाचं महत्व आहे फार. आम्ही तर कधीच कवच चुकत नाही आमचं. हे असं 3 वेळा असं करायचं, म्हणजे चुकतच नाही. हे कवच शिकलं की निम्मा अध्यात्म आलं. कवच म्हटलं की आपण गुरूंच्या कक्षेत आलो. लक्षात ठेवा, पृथ्वीवर कितीही देवता आहेत, सगळ्या देवता पूज्य आहेत, सगळे देव आहेत आणि त्या देवतांचं चरित्र पण आहे, सुंदर आहे. परंतु सद्गुरू एक अशी देवता आहे जी कुठे कुठेच कधी कधीच जन्माला येते. सगळीकडे सद्गुरू मिळणं अशक्य आहे. सगळ्या जगामध्ये सद्गुरू कुठं कुठं तरी आहेतच, पण खूप कमी आहे. सद्गुरू या प्रकाराची संख्या खूप कमी आहे. कारण ईश्वराला माहीत असतं कुठं जन्माला घालायचा सद्गुरू. जिथे तुमच्यासारखे भाविक आहेत, जिथे तुमच्यासारखे श्रद्धावान भक्त आहेत, अशा ठिकाणी सद्गुरू जन्माला येतात किंवा कार्याला येतात. कळलं? म्हणून मग सद्गुरू ही एक संस्था आहे आणि सद्गुरूंच्या हाताखाली जे आता पूर्वी बघा, आता आपण नावं घेतली ना मगाशी सगळ्यांची, आपले साईबाबा आहेत, नंतर स्वामी आहेत, नंतर आपले गोंदवलेकर महाराज आहेत, गजानन महाराज आहेत. हे सगळे महाराज त्या काळी सद्गुरू झाले. बरं, हे सद्गुरू आहेत, यांची स्थानं आहेत विशिष्ट. स्वामी आहे, सद्गुरूंची स्थान आहेत. आणि आता एक चमत्कार बघायला मिळतो की स्वामींकडे बहुतेक खूप भक्त जातात. ते सद्गुरू आहे, चांगलं आहे, वाईट नाही. पण दुसरी भक्ती काहीतरी करणं हे बरोबर नाही, हे बरोबर नाही. उगीच इतर ठिकाणी फाटे फुटायला नको जीवनात. म्हणून स्वामींकडे गेलं ना तरी ते सद्गुरूच आहे. लक्षात. फक्त एकच आहे, आता प्रकार काय होतो माहिती, जे गजानन महाराजांकडे जातात तिथं काही प्रश्न त्यांनी विचारला तर ते तिथून सांगतात की नाही, पुण्यामध्ये एक स्थान आहे, तिथे जा, तिथे तुम्हाला याची उत्तरं मिळतील. एका व्यक्तीला असं सांगितलेलं आहे. ते म्हणजे आता प्रश्न माझ्याकडे आणू नका, तिथे आहे, तिथे जा. असं मला वाटतं स्वामींनी पण एका भक्ताला सांगितलंय. गजानन महाराज बहुतेक हे सगळे आता असे सांगतात की तिथं जा, आमचं काम संपलं असं. म्हणून
ज्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे ते मला विचारा, मी त्याची उत्तरं देईन. पण असे स्वामी, असे सद्गुरू खूप काळानंतर जन्माला येतात. खूप काळ. आपले परमहंस कित्येक वर्षांनी जन्माला. आणि परमहंसांचा त्याग असा आहे महाराज, कुठल्या कंपनीत होते, ॲम्युनिशन फॅक्टरीत ते कामाला होते. तर आयुष्यभर जितकी वर्ष कामाला होते आणि मध्येच नोकरी सोडली त्यांनी ज्ञानेश्वरीच्या कामासाठी. पण जितक्या कामाला होते जितकी वर्ष, तितकी वर्ष दुपारच्या जेवणाच्या काळामध्ये जेवण पटपट करायचं. काय काम होतं त्यांना? जेवण पटपट करायचं, उरकायचं काय काम होतं? पण ते उरकून बरोबर असलेल्या सगळ्या बांधवांना ज्ञानेश्वरी शिकवायची. आपल्या नांदेड वगैरे या भागामध्ये ते खूप प्रसिद्ध आहे. आगळंबे, नांदेड आणि अजून तिकडची सगळी गावं ते प्रसिद्ध, गोरे ते प्रसिद्ध आहेत. असे असं ज्ञान त्यांनी दिलं की बाबांनो, अज्ञानात जगू नका, गुरूंकडे या, ज्ञान घ्या आणि स्वतःचं जीवन सुरक्षित करा. आहेत ना गुरु जागेवर, मग काय, मग कशाला हिंडायचं इकडं तिकडं इकडं तिकडं, नाही? बरोबर आहे. आता आपण विषय पूर्ण करू. 1:45 व्हायची वेळ आली, भोजनाची वेळ झाली आणि आता आरती होईल सद्गुरूंची आणि आपण मोठूया. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय, हरिनाथ भगवान की जय, सब संतन की जय, श्रीमद सद्गुरु ब्रह्मानंद स्वामी महाराज की जय, परमहंस समर्थ श्री सद्गुरु बालकृष्ण महाराज की जय. परमहंस सकल सौभाग्य संपन्न वज्रचूडे मुद्रित अनंत कोटी ब्रह्मांड नायक